नागपुर में आचार संहिता लागू होने के चलते नगर निगम का बजट आज पेश किया जा सका। दरअसल विधान परिषद चुनाव की पृष्ठभूमि में कल से आचार संहिता लागू कर दी गई है, जिसके कारण आज नागपुर महानगर पालिका का बजट सदन में प्रस्तुत नहीं हो सका। महापौर नीता ठाकरे ने बताया कि इस संबंध में चुनाव आयोग को पत्र भेजा गया है और अनुमति मिलने के बाद ही बजट पेश किया जाएगा। आइए सुनते हैं सविस्तर बयान। आवारा कुत्रे आहेत त्यांना हटवण्यात यावं, याच्यात कुठलं कुणाचंच दुमत राहू शकत नाही। माननीय सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला तो शिरोधारी आहे। आता हे हटवण्यात यावं मध्ये आपण एकच करू शकतो की महानगरपालिकेने मागील काळामध्ये राम सुमेर बाबा कुत्तेवालेच्या नावाने शेल्टर हाऊस कुत्र्यांसाठी जे केलेलं आहे त्या ठिकाणी या सर्व कुत्र्यांना न्यावं अशी व्यवस्था तशीही नागपूर महानगरपालिकेने केली आहे। त्या बाबतीत अंमलबजावणी केली जाईल। नागपूर महानगरपालिका सातत्याने अगदी रेग्युलरपणे आवारा कुत्र्यांना उचलण्याचं काम करते। अनेक वेळा लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी येतात, नगरसेवकांच्या तक्रारी येतात। त्या ठिकाणी कुत्रे ज्या प्रकारे म्हणजे लोकांचा पाठलाग करतात, चावा घेतात, या सर्व संदर्भाने तर या सर्व ठिकाणी नागपूर महानगरपालिकेच्या तर्फे जी कुत्र्यांना पकडण्याची गाडी आहे, जे लोक आहेत त्यांना पाठवून ते कुत्रे पकडण्याचं काम रेग्युलर सुरू आहे। आपण आधी म्हटलं की महानगरपालिकेच्या तर्फे ही मोहीम तशी राबवण्यात येत आहे, पण ही संख्या जी आहे ती आहे कारण अनेक वेळा शेल्टर हाऊसला कुत्रे नेण्याचं किंवा तत्पूर्वीची जी गोष्ट होती तर त्यांची नसबंदी वगैरे करून परत त्यांना सोडून देण्याचं आपलं जे हे आहे। आपण म्हणजे कुत्रा असेल तरी पण आपल्या इथे सगळ्यांच्या मध्ये दैवत पाहण्याची म्हणजे खंडोबा आपलं देवही आहे, देवतीर्थ आहे। त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची क्रूर भूमिका घेत नाही। आपल्या इथल्या पशु संघटना आहे त्यांचंही हेच म्हणणं आहे आणि कोर्टाचंही म्हणणं हे आहे की त्या ठिकाणी शेल्टर हाऊसमध्ये ठेवावे, त्यांच्यावर कुठल्या प्रकारची वेगळी हानी त्यांच्या जीवाला करू नये। त्या अर्थाने आपण महानगरपालिका म्हणून काम करतो आणि म्हणून आतापर्यंत त्यांना पकडून त्यांची नसबंदी वगैरे करून त्या ठिकाणी त्यांना सोडून दिलं जात होतं। त्यामुळे चावा घेण्याचं प्रमाण जे आवारा कुत्र्यांचं आहे ते काही त्याच्यावर त्यांना ते कळत नाही आणि त्यामुळे ते प्रमाण आहे। तर या संदर्भाने कोर्टाचे आदेश आपल्याला शिरोधारी आहे। आपण आता शेल्टर हाऊसमध्ये त्यांची भरणी करू हे नक्की।